उन्हाळा लागला की उन्हाळ्यामध्ये उष्णता भरपूर प्रमाणात वाढते आणि आपल्याला पोळी खायचा अतिशय कंटाळा येतो, परंतु ही भाजी जर तुम्ही बनवली तर तुमच्या पोटालासुद्धा थंडावा मिळेल आणि तुम्हाला ऊर्जासुद्धा मिळेल आणि शिवाय पोळीसुद्धा या भाजीसोबत खूप छान लागते। तर आतापर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया मूग डाळीची भाजी। तर ही जी डाळ आहे ही मी बिना सालाची डाळ घेतलेली आहे आणि ती तुम्हाला अर्धा कप घ्यायची आहे। आता हिला छान प्रकारे धुवून घ्यायचं आहे। माझी मुलगी या भाजीला पोह्याची भाजी बनवते आणि पोह्यासारखी ही भाजी लागते, पण पोळीसोबत जर तुम्ही ही भाजी खाल्ली तर खायला अतिशय रुचकर लागते। माझ्या घरामध्ये ही सर्वात आवडती भाजी आहे आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही 1-2 दिवसाच्या नंतर ही भाजी करत असतो। ही भाजी खाल्ल्यानंतर तुमच्या शरीराला अतिशय छान प्रकारे ऊर्जा मिळते आणि पोटाला सुद्धा थंडावा राहतो। तर अशा प्रकारे ही जी मूग डाळ आहे मी धुवून घेतलेली आहे आणि एका साईडला मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये आपल्याला ही जी धुतलेली मूग डाळ आहे ही घालायची आहे। आता ही जी भाजी आहे ही भाजी करायला अतिशय सोपी आहे। तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा ही देऊ शकता आणि मुलं ही पोह्यासारखी दिसत असल्यामुळे फार आवडीने खाता। आता मूग डाळ ही शिजत असताना त्यावर अशा प्रकारे हा जो फेस येईल तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि मूग डाळ शिजेपर्यंत तुम्हाला छान प्रकारे हिला शिजून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी हाय फ्लेमवर 5 मिनिट हिला शिजून घेतलेला आहे। अतिशय जास्त प्रमाणात तुम्हाला शिजवायचं नाही आहे, आपल्याला दाणा दाणा या डाळीचा दिसला पाहिजे, जेणेकरून आपली जी डाळ आहे ती बेसनासारखी न होताना छान मोकळी मोकळी होईल। आता लक्षात नेहमी ठेवायचं आहे की मूग डाळ शिजवल्यानंतर तुम्हाला त्यावर अर्धा कप 1 कप तरी थंड पाणी घालायचं आहे, जेणेकरून त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती तिथेच संपून जाईल। एक कढई मी घेतलेली आहे, त्या कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे 3 पळ्या तेल। आता तुम्हाला जर वाटत असेल तर थोडं तेल तुम्ही जास्त घालू शकता। त्यानंतर त्यात मी घालणार आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, सोबतच आपल्याला घालायचे आहे 4-5 हिरव्या मिरच्या बारीक घातलेल्या। तुम्हाला हिरवी मिरची स्किप करायची असेल तर तुम्ही तिखट घालू शकता। एक मोठ्या आकाराचा कांदा मी कापून घेतलेला आहे बारीक आणि कढीपत्ता। उन्हाळ्यामध्ये कढीपत्ता हा खायला खूप छान असतो, थंडावा देणारा असतो, म्हणून भरपूर प्रमाणामध्ये मी इथे कढीपत्त्याचा वापर केलेला आहे। आता हा जो कांदा आहे हा सॉफ्ट होण्यासाठी, कारण मूग डाळ सॉफ्ट असते आणि कांदासुद्धा आपल्याला सॉफ्ट हवा, म्हणून कांद्यातच आपल्याला काय करायचं आहे, थोडा लसूण घालायचा आहे। मी 4-5 पाकळ्या लसूण, कापलेला लसूण इथे घातलेला आहे, सोबतच इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। आता यामुळे काय होणार आहे की कांदा जो आहे तो छान प्रकारे सॉफ्ट होईल। सोबतच इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा मी धणे पावडर घातलेली आहे आणि आता आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हवं असेल, तुम्हाला जर पिवळी भाजी आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये तिखट घालू शकता, पण मला इथे पिवळ्या कलरची भाजी आवडते म्हणून मी स्पेशली फक्त हिरव्या मिरचीचा वापर करत आहे। त्यानंतर शिजवलेली आणि चाळणीवर निथरलेली जी डाळ आहे ती मी यामध्ये घालत आहे। तुम्ही बघू शकता ही जी डाळ आहे ही किती छान प्रकारे मोकळी मोकळी झालेली आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, हलक्या हाताने याला परतून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे पटकन बनणारे आणि झटपट रेसिपीज, स्टोरेबल रेसिपीज, अशा असंख्य रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ह्या मला नक्की सांगा, कारण मी तुमच्यासाठी, तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत। तुमच्या प्रतिक्रियांमुळे मी माझ्या चॅनलवरती अतिशय चांगल्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करण्यास मला मदत होते। तर तुम्ही बघू शकता अतिशय पटकन बनणारी ही जी भाजी आहे ती तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता।